हे सगळं त्यांनी क्लिअर केलेलं आहे। बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यात तलाठ्याच्या घराबाहेर गोळीबार झालाय। तलाठी विपुल ठाकरेंच्या घराबाहेर रात्री गोळीबाराची घटना घडली आहे। अमरावतीच्या अर्जुन नगर परिसरामध्ये यामुळे खळबळ माजलेली आहे। विपुल ठाकरे निलंबित तलाठी आहे आणि सध्या फरार असल्याचं कळतंय। विपुल ठाकरेच्या घराच्या दिशेनं 2 गोळ्या झाडण्याची घटना घडलेली आहे। तर पोलीस आयुक्त राकेश ओलांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली। गोळीबार करणारे बंदूकधारी हे अजूनही फरारच आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणय निर्वाण। प्रणय, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता पोलिसांकडून शोध कसा घेतला जातोय? नक्की आकांक्षा, अमरावती शहरामध्ये ही बहुधा पहिलीच घटना असावी की कोणाच्या घराच्या दिशेने गोळीबार झालेला आहे। अर्जुन नगर हा दाट परिसर आहे आणि एवढ्या दाट परिसरामध्ये येऊन अज्ञातांनी विपुल ठाकरे हा जो तलाठी आहे जो निलंबित झालेला आहे, काही महिन्यांपासून तो फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे, परंतु त्याच्या घरी त्याचं कुटुंब घरात असताना सुद्धा अज्ञातांनी बाहेरून गोळीबार केलेला आहे। 2 गोळ्या त्याच्या घरावर झाडलेल्या, त्यामुळे एकच दहशत त्या परिसरामध्ये पसरली होती, भीतीचं वातावरण होतं। पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली। पोलीस जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा पाहणी केली आणि जे अज्ञात आहे त्यांचा शोध पोलीस घेते, परंतु या घटनेमुळे अर्जुन नगर हा परिसर आहे तो अतिशय दहशतीत आलेला आहे। कारण रात्री उशिरा अज्ञातांनी विपुल ठाकरे याच्या घराच्या समोर येऊन त्याच्या घराच्या दिशेने 2 जे राऊंड आहे ते फायर केलेले आहे आणि पोलीस याचा आता तपास करताय की नेमके हे आरोपी कोण आहेत म्हणून। आकांक्षा, अगदी धन्यवाद प्रणय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कालच वर्धा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर दंड भरलेला असताना देखील